भाजपला सातारा जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवायचा होता। घोडेबाजार ते रणनीती सगळं वापरलं, पण राष्ट्रवादी काँग्रेसनं असा काही मास्टर स्ट्रोक खेळला की भाजपचे सगळे मनसुबे धुळीला मिळाले। काय होती राष्ट्रवादीची खेळी आणि भाजपच्या हातून सत्ता कशी निसटली, पाहुयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत। सातारा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला आणि राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील म्हणून ओळखला जातो। याच सातारा जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवण्यासाठी अनेक वर्षांपासून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस सुरू आहे। ते खरं तर नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर काही विशिष्ट परिस्थितीमुळे जिल्हा परिषदेतील सत्तेचं गणित हे कधीही बदलू शकतं अशी स्थिती निर्माण झालेली। भाजपसाठी सातारा जिल्हा परिषद जिंकणं हे प्रतिष्ठेचं होतं, कारण या विजयामुळे त्यांना पश्चिम महाराष्ट्रात आपला प्रभाव हा वाढवता आला असता। खरं तर सूत्रांच्या माहितीनुसार जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपनं काही सदस्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न सुरू केला होता। राजकीय वर्तुळात याला घोडेबाजार म्हणतात। तर काही सदस्यांना गोपनीय ठिकाणी हलवल्याच्या, त्यांना प्रलोभनं दिल्याच्या चर्चा रंगू लागलेल्या। भाजपचे स्थानिक नेते, काही विशिष्ट वरिष्ठ नेते यात लक्ष घालून होते, जेणेकरून आवश्यक संख्याबळ जमवून राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवता येईल। ही फक्त एक जिल्हा परिषदेची निवडणूक नव्हती, तर ती पश्चिम महाराष्ट्रातील वर्चस्वाची लढाई होती। भाजपला वाटलेलं की ते सहजपणे संख्याबळ जमवून राष्ट्रवादीला धक्का देऊ शकतील, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपच्या या हालचालींवर बारीक नजर ठेवली। राष्ट्रवादीच्या स्थानिक तसंच वरिष्ठ नेतृत्वानं तात्काळ हालचाली सुरू केल्या। जी माहिती मिळाली आहे त्यानुसार पक्षाच्या सगळ्या सदस्यांना एकत्र ठेवण्यासाठी आणि भाजपच्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी एक गोपनीय रणनीती आखण्यात आली। यात प्रामुख्याने काय तर सदस्यांना सुरक्षित ठेवण्यात आलं। भाजपच्या या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी राष्ट्रवादीनं आपल्या सदस्यांना एका सुरक्षित ठिकाणी हलवलं, त्यांना पक्षाच्या वरिष्ठांच्या संपर्कात ठेवण्यात आलं। त्यानंतर तात्काळ निर्णय क्षमता इथं महत्त्वाची ठरली। यात काय तर पक्षानं कोणताही विलंब न लावता आपले नेते आणि पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून महत्त्वाचे निर्णय हे लगेचच घेतले। त्यानंतर सामंजस्य आणि एकजूट राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सगळ्या सदस्यांशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांना पक्षातच राहण्याचे आणि पक्षाच्या भूमिकेशी एकनिष्ठ राहण्याचं आवाहन केलं। आणि याच मास्टर स्ट्रोकमुळे भाजपनं कितीही प्रयत्न केले तरी त्यांना राष्ट्रवादीचा एकही सदस्य फोडण्यात यश आलं नाही। आणि अखेर निश्चित वेळी राष्ट्रवादीनं आपलं संख्याबळ सिद्ध केलं आणि भाजपच्या अपेक्षांवर पाणी फिरवलं। या निवडणुकीत काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा होते। त्यात काय तर नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या धुंदीत भाजपनं स्वबळाचा नारा दिला, मात्र जिल्हा परिषदेत त्यांना शिंदे सेनेसह दोनही राष्ट्रवादींच्या युतीचा मोठा फटका बसला। नंतर शरद पवार गटानं स्वतःचे उमेदवार कमी देऊन अजित पवार गटाच्या उमेदवारांना ताकद दिली। तुतारीनं वाजवलेल्या सुरावर घड्याळानं अचूक वेळ साधत 65 पैकी 20 गटांवर कब्जा मिळवला। साताऱ्याच्या राजकारणात हा निकाल मोठा धक्का मानला जातोय। अधिकृतपणे राष्ट्रवादी हे दोन पक्ष असले तरी कार्यकर्त्यांच्या पातळीवर पवार हा एकच विचार प्रभावी ठरला। जिथं तुतारीचा उमेदवार नव्हता तिथे शरद पवार प्रेमी मतदारांनी एक गठ्ठा मतदान अजित पवार गटाच्या उमेदवाराला केलं। जरी तुतारीचे उमेदवार प्रत्यक्ष निवडून आले नसले तरी त्यांच्या पाठिंब्यामुळेच घड्याळाचे काटे वेगाने फिरले आणि भाजपची सत्तेची गणितं विस्कळीत झाली। राष्ट्रवादी संपली अशी टीका करणाऱ्या विरोधकांना साताराच्या मातीनं नवा धडा शिकवला। सत्तेत एकमेकांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या दोनही राष्ट्रवादी या स्थानिक निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी एकत्र आल्या। भाजपनं एकला चलोरेची भूमिका घेत सर्व शक्तीनिशी चढवलेला हल्ला या दोनही राष्ट्रवादींच्या अभेद्य युतीनं परतवून लावला। परिणामी जिल्ह्यात भाजपची स्वबळाची घोडदौड हे रोखण्यात राष्ट्रवादीच्या रणनीतीला यश तर आलंच, शिवाय या निकालानं दोनही राष्ट्रवादींना उभारी देखील मिळाली आहे। सातारा जिल्हा परिषदेतील या निकालानं फक्त साताऱ्याच्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात एक संदेश दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली पकड आणि रणनीती अजूनही मजबूत असल्याचं सुद्धा दाखवून दिलंय। तर भाजपला मात्र या धक्क्यातून धडा घेण्याची गरज आहे। हा निकाल आगामी निवडणुकांमध्ये सुद्धा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे। स्थानिक पातळीवरील राजकारणात पक्षाचं संघटन आणि सदस्यांची एकजूट ही किती महत्त्वाची आहे हे या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलंय। सातारा जिल्हा परिषदेतील या नाट्यमय घडामोडींवर तुमचं मत काय आहे? राष्ट्रवादीनं भाजपला दिलेला हा धक्का तुम्हाला कसा वाटतोय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।